नेहाजी प्लीज गो अहेड. हित का पाहिजे तुम्हाला? काय सर हे सगळं कशासाठी? हो असं कसं? आज माझ्या ऑफिस मधला तुमचा पहिला दिवस आहे. आज एका नवीन नात्याची सुरुवात होते ना. म्हणजे ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांमध्ये एकमेकांमध्ये एक छान नातं असतं नाही का? तुमचंही आहे की तुमच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांची नातं. त्या नात्याची सुरुवात म्हणून सर प्लीज नाही नका मग. प्लीज नेहाजी. सर कामाला सुरुवात करूया. एक मिनिट. चला या नात्याची म्हणजे या कामाची नवीन कामाची सुरुवात तोंड गोड करून करूया नाही का? खरं तर मला इतका आनंद झाला की मला तुम्हाला पेढा भरवायची इच्छा झाली आहे. पण मला माहिती आहे तुम्हाला ते आवडणार नाही. घ्या ना. सर कामाला सुरुवात करूया. हो तुम्ही बसा ना. लकी लॅपटॉप. लकी लॅपटॉप. हा लॅपटॉप जेव्हापासून मी घेतलाय ना तेव्हापासून माझी भरभराट झाली म्हणून म्हटलं लकी लॅपटॉप. अरे खोटं बोलताय तुम्ही. नाही नाही मी काय सांगितलं तुम्हाला, कार्ड माझी चालू व्हायला पाहिजे. एक मिनिट. मी काय सांगतोय, तुमच्या बँकेचा अर्ध्यापेक्षा जास्त बिझनेस आमच्या कंपनीमुळे येतो तुमच्याकडे. कार्ड काय ब्लॉक करताय तुम्ही आणि माहित नाही म्हणून सांगताय मला? अर्ध्या तासाच्या आत चालू व्हायला पाहिजे ती. कुठल्याही परिस्थितीत व्यवहार सुरळीत व्हायला पाहिजे एकदम. विश्वजित, हा अरे काय झालंय? कुणावर चिडलायस एवढा? हा बोलतो मी. अरे बँक वाले माझी कार्ड सगळी ब्लॉक करून टाकले. मला एक पेमेंट करायचं होतच नाहीये. शांत हो. हं, अरे सध्या सगळे व्यवहार ऑनलाईन होत आहेत. हं. काहीतरी टेक्निकल फॉल्ट असेल ना. अरे मग सांगायचं ना. असं माहित नाही म्हणून सांगतात. हे काय उत्तर झालं का सांग मला. जाऊ दे रे. तू एक काम कर ना. हं. हे घे. ठीक आहे. अरे माझी कार्ड्स आहेत, वापर तू. माझ्याकडे पुरेशी कॅश आहे. हे ठीक आहे. हे तुझी कार्ड, तुझे पैसे नाही घेऊ शकत मी. तुझे पैसे कसे घेणार? अरे तू असं बोलतोय जसं लहानपणापासून माझ्याकडून काहीच घेतलेलं नाहीस तू. अरे हो ते. मी काय म्हणते, भाऊजी इतकं प्रेमाने देत आहेत तर ठेवून घ्या ना ती कार्ड्स. ते मध्ये मध्ये बोलायचं नाही हं तू. समज ना. गप्प बसायचं. दोन भाऊ बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. विश्वजित, हं. काय बोलतोयस हे? बायको आहे ती तुझी. बायको तुझ्या काळजीपोटी ती. काळजी हिला आणि माझी. हा माझं तर म्हणणं आहे, माझी सगळी कार्ड हिनीच ब्लॉक केलेत आणि सगळे पैसे हिच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेत. मी तुझे कार्ड्स ब्लॉक केलेत विश्वजित. काय काय म्हणालीस? जे तू ऐकलंस तेच विश्वजित.
मीच तुझे सगळे कार्ड्स ब्लॉक केले. अरे पण का माझे का कार्ड ब्लॉक केले? काय गरज काय तुला पैशांची? अच्छा, तर या घरातली एकही जबाबदारी तू पार पाडत नाहीस. इनफॅक्ट एका सर्वंटला पगार देऊ शकू इतकं सुद्धा कमवत नाहीस. एक मिनिट. मग काय तू तू कमावतेस आणि आम्हाला पोचते त्याचं म्हणायचं का तुला? अर्ध आयुष्य ज्याचं दारू पिण्यात गेले तो मला विचारतोय मी पोचते का म्हणून. निदान ना हे जे पैसे आहेत ना आपले ते दारूत बर्बाद करत नाहीये मी. पैसे बर्बाद करण्याबद्दल कोण बोलतंय? ऐका, हा त्या घराला पैसे खाऊन खाऊन आतून पोखरत आणले तू काय माहिती नाही आम्हाला? माइंड युअर टंग विश्वजित. शुद्धीत असताच तसे आरोप केले नसतेस माझ्या. खरं तेच बोलतोय मी. तू गप्प बोल. तू अरे का काय चाललंय? तुम्ही दोघे शांत व्हा आणि एकमेकांवर चिखलफेक करणं थांबवा. करा करा, चिखलफेक करा, शिवीगाळ करा, हाणामाऱ्या करा, यासाठी जन्माला घातलं ना मी तुम्हाला. पप्पा पप्पा तुम्हीच सांगा मला माझी काय चूक आहे? मी विश्वजीतच्या काळजीपोटीच त्याचे सगळे व्यवहार ठप्प केले. वा, काळजीपोटी? येस पप्पा, तुम्ही बघताय ना त्याचं पिणं किती वाढलंय ते. आणि अशा माणसाच्या हातात जर पैसा खेळायला लागला तर तो टिकणार आहे का? मी तुम्हाला सांगते पप्पा, पैसे बघितले ना की माणसाची बुद्धी फिरते. आणि म्हणूनच मी विश्वजीतचे सगळे कार्ड्स ब्लॉक केलेत. खरंय, बरोबर बोलला तुम्ही सुनबाई. एक मिनिट हा. मी जगन्नाथ चौधरी बोलतोय. आमच्या चौधरी कुटुंबातल्या यश सोडून कुठल्याही माणसाच्या, व्यक्तीच्या कुठल्याही अकाउंटमधनं 5 पैशाचा हिशोब होणार नाही. जबाबदारी तुमची. आणि जर तसं झालं तर दुसरी नोकरी बघायची. मी विसरून जाईन 25 वर्ष तुम्ही इमाने इतबारे आमच्याकडे कंपनीत अकाउंट बघताय. थँक्यू. पप्पा हे काय केलं तुम्ही? काय केलं? सगळं बरोबर केलं की. तुमच्या मोठ्या जाऊबाईच म्हणायला की पैशाने कोणाची बुद्धी फिरू शकते. मग ती विश्वजितने दारू पिऊनच बुद्धी फिरू शकते अशातला भाग नाही. कोणाची फिरू शकते याच्यावर मला ठाम विश्वास आहे. म्हणून सगळ्यांची कार्ड्स ब्लॉक करून टाकली मी. पप्पा प्लीज तुम्ही हे असं करू शकत नाही. का नाही करू शकत? घरातला मोठा आहे, करता माणूस आहे मी. मला बघायला नको कोणाची बुद्धी फिरते कोणाची नाही. आता तुमच्याकडे असलेला पैसा तुम्ही वापरूच शकत नाही. बसा शांतपणे जगा. हा, आणि इथून पुढे मला असंच सांगत जा कशा कशामुळे माणसाची बुद्धी फिरते. हा, मी सगळं बंद करून टाकत जाईल. ठीक आहे, चला.